पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट। पावसामुळे जिल्ह्यात 1 जुलैपासून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू। काल एकूण 1200 नागरिकांचं स्थलांतर। जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांची माहिती। विरारच्या मुळीज नाक्यावर एका घरावरती झाड कोसळल्याची घटना। विरार ते अर्नाळा मुख्य रस्ता बंद। सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र घरांचं नुकसान। विरार पश्चिमेतील बोळिंज वाझेअळी परिसरात महावितरणाचा ट्रान्सफॉर्मर कोसळला। 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिसराला मोठा फटका। मागच्या 3 दिवसांपासून वीज पुरवठाही खंडित। वसई विरार महापालिका आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी साचलं। यशवंतनगरमध्ये अंत्यविधी करून चक्क पाण्यातून मार्ग काढत घरी जाण्याची वेळ। पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा स्थानिकांचा आरोप। मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील विराटनगर चाणक्य चौक पाण्याखाली गुडघाभर पाण्यात वाट काढताना नागरिकांची तारांबळ। मागच्या 24 तासांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 28.92% पाणीसाठा। गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 12% वाढ। धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू। ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण 30% भरलं। दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ। जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा। सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। जुलै महिन्यातच तलाव पूर्ण भरल्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। जायकवाडी धरणात गेल्या 24 तासात 1493 क्युसेक पाण्याची आवक। धरणात सध्या 28.24% उपयुक्त पाणीसाठा। कमी पावसामुळे अनेक धरणातील जलसाठा अद्याप चिंताजनक। भंडाऱ्यात गोसेखुर्द धरणाच्या 17 दरवाजातून पाण्याचा विसर्ग। नदीपात्रात 69,501 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडं झालेलं नदीपात्र पुन्हा पाण्यानं भरलं। दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलं। ठाण्याच्या शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळावर बंदी। नदी, धबधबे आणि इतर पर्यटन स्थळावरती कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, घडू नये यासाठी खबरदारी। मुसळधार पावसामुळे भात पिकंही पाण्याखाली। त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खोडाळाकडे जाणारा रस्ता वाहून गेला। पुलाचं काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ताच खचला। 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला। आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद। आळंदीत पावसाचं थैमान। इंद्रायणी नदीला महापूर। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघा 1 दिवस बाकी। पालखी प्रस्थान सोहळ्यावर पुराचं सावट। पावसामुळे वसई फाटा ते वसई रेल्वे स्टेशन रोड पाण्याखाली। वसई रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाहन चालवताना मोठी कसरत। भावली धरण माथ्यावरील आंबेवाडी मांजरगाव रस्त्यावरती दरड कोसळली। मातीच्या ढिगाऱ्यासह झाडंही रस्त्यावर। कोणतीही जीवितहानी नाही। सांगलीतील वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या ऐतवडे खुर्द पुलाला पाणी। पुलावरनं वाहतूक करताना काळजी घेण्याचं आवाहन। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर। पालघर सिन्नर महामार्गावरील मासवण इथे पाणी भरल्यामुळे पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प। रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। सांगलीत कृष्णा नदी पातळी तब्बल 19 फुटांवरती पोहोचली। चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे कृष्णेची पाणी पातळी वाढली। नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली। कल्याणमध्ये उल्हास नदीच्या पुराचा मुख्य जलवाहिनीला फटका। नदीपात्रातील केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण पूर्व पश्चिमेचा पाणीपुरवठा विस्कळीत। जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू। खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळून 2घांचा मृत्यू झाल्याची भीती। मंत्री उदय सामंत घटनास्थळी। एनडीआरएफकडनं बचाव कार्य सुरू। दुर्घटनेमध्ये एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश। मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे रवाना। तर पावसाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत न येता ज्या ठिकाणी आहात तिथूनच पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं, देहू संस्थानचं आवाहन। पुण्यात पालखी सोहळ्यासाठी 7,000 पोलीस आणि होमगार्ड्स तैनात। संत तुकोबांच्या पालखीसाठी 125 तर माऊलींच्या पालखी मार्गावर 101 एआय लिंक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान। पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक
पैठणमध्ये दाखल. पालखी सोहळ्यात 17 मुक्काम आणि 4 पारंपरिक रिंगण पार पडणार. धाराशिवच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचं चित्र समोर. जिल्ह्यातील 690 शाळा 40 वर्ष जुन्या असून जीर्ण अवस्थेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 137 शाळांची दुरुस्ती अद्यापही रखडली. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अवैध चराईला आळा घालण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात. वन्यजीव संरक्षण आणि वन कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी ही कारवाई. वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी विषय शिकवणं बंधनकारक. नियमांचं उल्लंघन केल्यास शाळांना 1 लाख रुपयांचा दंड. पुण्यातील तळेगाव ढमढेरेमध्ये वेळ नदीमध्ये मोठ्या प्रमाणात फेस आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पाण्यात रासायनिक सांडपाणी मिसळल्याची शंका व्यक्त. तपासाची नागरिकांकडून मागणी. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. रामरक्षेसोबतच घोषणाबाजीनं परिसर दुमदुमला. आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी. बीडच्या जवळबंदमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन. शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तोडगा न निघाल्याचा आरोप. जळगावातील तहसील कार्यालयात ठाकरे सेनेचं नागरिकांसोबत भर पावसात ठिय्या आंदोलन. रेशन लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी. रत्नागिरीच्या खेडमध्ये चालकाविना एसटी बस सुसाट धावल्याचा प्रकार समोर. खेड बसस्थानकात मोठा अनर्थ थोडक्यात टळला. हलगर्जीपणाला जबाबदार कोण? चौकशीची मागणी. नवी मुंबईच्या तळोजामध्ये कारची 5 ते 6 वाहनांना धडक. कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. तळोजा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. यावल तालुक्यातील सांगवी हिंगोणा दरम्यान मजुरांच्या वाहनाचे टायर फुटून अपघात. अपघातामध्ये 22 मजूर जखमी. जखमींवरील यावलमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. वर्ध्यामध्ये मोहाची दारू तयार करण्यासाठीचा कच्चा माल जप्त. 2,43,000चा मुद्देमाल नष्ट करत गुन्हा दाखल. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकानं ही कारवाई केली. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंजी ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर विरोधात एल्गार. एमएसईबी विरोधात भव्य मोर्चाकडे ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती. धाराशिवच्या भूममध्ये एफडीएची कारवाई. 2,11,000ची दूध पावडर जप्त. विनापरवाना साठवून ठेवलेली 1,125 किलो दूध पावडर जप्त. या कारवाईमुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले. नवापूरच्या आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था. 500 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कोंबड्यांच्या खुराड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुरू. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांची टीका. नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठात विद्यार्थी आणि प्रशासन पुन्हा आमने-सामने. वसतिगृहात सुरक्षा सुविधा आणि प्लेसमेंटच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त. लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याची मागणी. जळगाव महापालिकेतील भूसंपादनाची फाईल चोरी प्रकरणी पोलिसांकडून नगररचना विभागात झाडाझडती घेत रेकॉर्ड रूमचा पंचनामा. फाईल गायब होण्यामागील सहभागाचा पोलिसांकडून तपास सुरू. मोबाईल चोरांविरोधात बुलढाणा पोलिसांची कारवाई. चोरांचा शोध घेत 50 मोबाईल मूळ मालकांना परत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम. धाराशिवमध्ये निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा एका शिक्षकावरती ठपका. शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना 3 वर्षांचा कारावास. लातूर जिल्हा सत्र न्यायालयानं 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला. ग्रामसेवक पदाच्या भरती प्रक्रियेदरम्यानचा प्रकार. जळगावात सराफा व्यावसायिकाची 6,19,000 फसवणूक. सोनं सांगून पॉलिश केलेली चांदी देत सराफ व्यावसायिकाला गंडवलं. शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या पिंपळगाव कोहडी गावात 1.5 वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.